जेफ्री एप्स्टीन हा काय फक्त अमेरिकन अब्जाधीश नव्हता, तर त्याचा मेन धंदा होता सेक्स ट्रॅफिकिंग करणं आणि त्याचं मोठं नेटवर्क चालवणं. या एप्स्टीनकडे एक फेमस ब्लॅक बुक होतं, ज्यात जगातल्या सगळ्या मोठ्या लोकांची नावं होती, जे त्याच्या प्रायव्हेट बीचमध्ये पार्टीसाठी यायचे. 12 डिसेंबरला त्यातले काही फोटो व्हायरल झाले आणि अजून काही फोटोज आज संध्याकाळपर्यंत येणार असल्याची आणि त्यात अनेक भारतीयांची नावं असल्याची शक्यता सांगितली जाते. ते आपल्याला कळेलच, पण सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोजमध्ये कोणाकोणाची नावं आहेत ते सांगतो. एप्स्टीनच्या या डायरीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि रॉबर्ट केनेडी ज्युनियर यांचंही नाव आहे. इतकंच नाही तर जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि स्पेसएक्सचे ओनर एलन मस्कचंही नाव या यादीमध्ये. महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स, प्रख्यात प्रोफेसर नॉम चॉम्स्की, पॉप स्टार मायकल जॅक्सन आणि ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू यांचंही नाव या यादीमध्ये. प्रिन्स अँड्र्यू यांना तर या प्रकरणामुळे राजघराण्यातून काढण्यातही आलं होतं. याशिवाय ट्रम्प यांच्या माजी पत्नी मार्ला मॅपल्स आणि मुलगी टिफनी ट्रम्प यांची नावं या यादीत आहे. आता या यादीतला प्रत्येक व्यक्ती दोषी आहे असंही नाही, पण एप्स्टीनच्या त्या बीचवरती जाणं म्हणजे जाळ्यात अडकण्यासारखं आहे. यातील अनेक लोकांनी फक्त मैत्री किंवा बिझनेससाठी तिथं गेल्याचा दावा केला असला तरी व्हर्जिनिया ग्रिफे सारख्या पीडितांनी उघड केलेलं सत्य काही वेगळंच होतं आणि याच लिस्टमध्ये अनेक भारतीयांची नावं असल्याचा आणि यामुळे देशाचे पंतप्रधानही बदलू शकतात असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नक्की सत्य काय आहे ते समोर येईलच, पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.